ब्रेकिंग न्यूज हाती येते। मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे असं कळतं। या क्षणाची एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे मराठा आरक्षणाच्या बद्दल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार। राज्य मंत्रिमंडळाची बैठक सोमवारी आयोजित करण्यात आलेली आहे। सगळे सोयरे आणि जुन्या कुणबी नोंदी याबद्दलचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री शंभूराज देसाई मांडणार आहेत। तर मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या सूचनांवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचं कळतं। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, काय अधिक माहिती आहे? येत्या मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे आणि या बैठकीमध्ये मराठा आरक्षणातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित होणाऱ्या या बैठकीमध्ये सगळे सोयरे आणि राज्यातील एकूणच कुणबी नोंदी याच्यावरती महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत। त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी उपोषणात बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी ज्या सूचना सांगितलेल्या त्या सूचनांवरती खास करून चर्चा होणार आहे। मंत्री शंभूराज देसाई यांनी नुकतीच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती। या भेटीमध्ये काही चर्चा जी झाली होती चर्चेनुसार त्यांनी काही सूचना देखील केल्या होत्या आणि त्या सूचनांवरती राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आता चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। येत्या मंगळवारी दुपारी ही राज्य मंत्रिमंडळ बैठक जी होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये। उदय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आपण हे लाईव्ह फुटेज आता पाहतो आहोत, लाईव्ह दृश्य पाहतो आहोत। दोन मनोज जरांगे पाटील हे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत आणि संदीपन भुमरे, उदय सामंत हे दोघंही त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। उदय सामंत सरकारचे प्रतिनिधी म्हणून इथे पोहोचलेत आणि सगळे सोयरे तसंच जुन्या कुणबी नोंदी या संदर्भात उभयतांमध्ये काही बातचीत झाली असं कळतं। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। सिद्धार्थ, कोण कोण या बैठकीत आहे आणि ह्या सगळ्या अनौपचारिक गप्पा आहेत किंवा काय? मिलिंद, ही बैठक नाही किंवा अनौपचारिक गप्पा पण नाही। उदय सामंत हे मनोज जरांगे यांच्यात प्रकृतीची चौकशी करायला आलेले आहेत आणि त्यानुसार ते त्या ठिकाणी बोलतायत। कारण सकाळपासून असं वाटत होतं की अशा पद्धतीची माहिती होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांना मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन माहिती द्यायला पाठवलेलं। मात्र उदय सामंत यांनीच आज स्पष्ट केलं की त्यांची ही वैयक्तिक भेट आहे। कारण ते रुग्णालयात ऍडमिट झाले तेव्हापासून ते आले नव्हते, तर त्यांची ती वैयक्तिक भेट घ्यायला आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत संजय शिरसाट आणि संदीपान भुमरे हे दोघेही आहेत। निश्चितपणे ही वैयक्तिक भेट आहे, मात्र काही ना काही मुख्यमंत्र्याचा मेसेज ते या ठिकाणी सांगतील। कारण सरकारने 1 महिन्याच्या आत आरक्षणाबाबतच्या सगळ्या मागण्या मान्य करायचं आश्वासन मनोज जरांगे पाटील यांना दिलेलं आहे। शंभूराजे देसाई आले तर त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे आणि सरकारने शब्द दिलेला आहे की सरकार 1 महिन्याच्या आत काय करतंय, कोणत्या बैठका झाल्या, कोणता अधिकारी किती काम करतंय याची प्रत्येक माहिती 8 दिवसातून 2दा मनोज जरांगे पाटील यांना दिली जाईल। त्यानुसार आता काय माहिती ते देतील या ठिकाणी आतापर्यंत कळलेलं नाही, मात्र त्यांची ही वैयक्तिक भेट आहे त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलेले आहे। बरं, आत्ता हे हॉस्पिटलमध्ये बोलतायत पण माध्यमांच्या समोरच आहे हे सगळं, पण या व्यतिरिक्त काही गप्पा, काही विषय, काही मुख्यमंत्र्यांचा निरोप किंवा फोन असं काही झालंय? मिलिंद, उदय सामंत रुग्णालयात येण्याआधी आम्ही विमानतळावर त्यांना भेटलो। त्यांनी जवळपास तासभर मीडियाला या ठिकाणी जी आहे माहिती दिलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलेलं की उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं जरांगे पाटील यांना भेटायला जातं। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्यांना तुम्ही जा, भेटा, त्यांची चौकशी करा, जमेल तेवढी माहिती त्यांना द्या आणि सरकार त्यांच्या मागण्याबद्दल सकारात्मक आहे। 1 महिन्याच्या आत आम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण मान्य करू हा सुद्धा संदेश त्यांना देणार आहे, अशा पद्धतीचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं। पण ते अधिकृत प्रशासकीय कसल्याही पद्धतीची माहिती नाही, तर ही वैयक्तिक भेटीतली औपचारिक माहिती दिली जाईल।
सिद्धार्थ, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. महाराष्ट्रामध्ये घवघवीत यश मिळवलं आणि त्यानंतर आपल्या सर्वांच्या समोर पहिल्यांदाच महाविकास आघाडी एकत्रितपणे येते. या घवघवीत यशामध्ये महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, आप हा पक्ष, आम आदमी पार्टी, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या विविध संघटना ज्यांनी प्रचारामध्ये प्रचंड मोठी कामगिरी बजावली, जनजागरण केलं. खास करून निर्भय बनो ही संघटना आहे. डॉक्टर विश्वंभर चौधरींची, निखिल वागळे असतील, आदी ऍडव्होकेट सरोदे असतील किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या संघटना, सामाजिक संघटना ज्यांची नावं प्रचंड मोठी आली आहे, त्या सर्वांनी मिळून महाराष्ट्रात जनजागरण करून आज महाराष्ट्राचा विजय प्राप्त झालेला आहे. या वेगवेगळ्या संघटना, सामाजिक संघटना ज्यांची नावं प्रचंड मोठी आली आहे, या सर्वांनी मिळून महाराष्ट्रात जनजागरण करून आज महाराष्ट्राचा विजय प्राप्त झालेला आहे. देशातल्या राजकारणामध्ये महाराष्ट्राने बजावलेली भूमिका ही अतिशय महत्वाची ठरलेली आहे आणि देशाच्या राजकारणामध्ये इंडिया आघाडीला जे बळ भारतातल्या जनतेने दिले, त्यातलं सगळ्यात मोठं लक्षणीय यश आणि बळ महाराष्ट्रातल्या जनतेने या महाविकास आघाडीला दिलेलं आहे आणि त्यानंतर पहिल्यांदाच आपण या ठिकाणी भेटलेलो आहे. मी आमच्या सहकारी पक्ष आणि सर्व संघटना ज्यांचा उल्लेख केला त्या सगळ्यांचे आभार मानेनच, पण माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, पवार साहेब आणि काँग्रेसचे दोन्ही नेते पृथ्वीराज बाबा आणि बाळासाहेब थोरात यांच्या वतीनं आज आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आपण सर्वांना या ठिकाणी बोलवलंय. आपणही आम्हाला या निवडणुकीत सगळ्यांनी सहकार्य केलं. सर्व चॅनेल, सर्व वर्तमानपत्र, आमच्याकडे साधनं कमी होती, यंत्रणा कमी होती, जाहिरात देण्याची क्षमता 2% पण नव्हती समोरच्या बाजूच्या तुलनेनं आणि महाराष्ट्रामध्ये निवडणुका कशा झाल्या याचा आपल्या सर्वांना अंदाज आलेला आहे आणि किती खर्च एखादा पक्ष करू शकतो याचा आकडे जर बघितले तर त्या पार्श्वभूमीवर मिळालेले हे यश 31 जागांचं हे फार मोठं आहे आणि त्यामुळं एवढं घवघवीत यश महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलेलं आहे. त्या महाराष्ट्रातल्या जनतेला देखील आभार त्यांचे मानणं आवश्यक आहे. यासाठी मी ही पत्रकार परिषद सुरू करावी एवढीच विनंती करतो. आदरणीय पवार साहेब, उद्धवजी, जयंतराव, बाळासाहेब थोरात, संजयजी,